वाल्मिक कराडने वापरलेल्या गाडीवरून अजित पवारांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय। ज्या गाडीनं वाल्मिक कराड पोलीस स्टेशनमध्ये आला त्या गाडीचा मालक कोण आहे हे एकदा तपासा म्हणजे सगळी उत्तरे मिळतील असा खोचक टोला बजरंग सोनवणे यांनी लगावलाय। सोनवणेंच्या आरोपांचं खासदार सुनील तटकरे यांनी खंडन केलंय। बजरंग सोनवणेंनी माहिती घेऊन बोलावं असं प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिलं। दादा ज्यावेळेस 21 तारीख होती, साधारणतः 21 तारखेला तिथं आले होते। तिथं ज्या गाडीनं हा आरोपी सिलेंडर होण्यासाठी आला त्याच गाडीचा मालक तिथं होता। त्याचा फोटो मी आपल्याला दाखवतो। मी विनाकारण कुठली गोष्ट खोटी बोलत नाहीये। हा आरोपी जो आहे ह्याचं तिथं कोण येतंय याच्यासाठी वाच करायला होता का आदरणीय अजितदादाचा सुद्धा ह्यांना हे करायचं आहे। अजितदादाला सुद्धा अडचणीत आणण्यासाठी आरोपीला मदत करणारा माणूस इथं होता। माझा अजितदादावर आरोप नाही आहे। खासदार बजरंग सोनवणे निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी जबाबदारीने बोलावं, गाडीचा नंबर सांगावा। अनेक वेळेला मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, आम्ही पक्षाचे पदाधिकारी असतो, आम्ही जात असताना अनेक गाड्या पाठीमागं असतात, कुठल्या असतात माहिती नसतं। काही वेळेला आमच्या कारवाईमध्येच असतात असंही नाही। रस्त्यावरनं प्रवास करताना आपल्या गाडीच्या पाठीमागे 4 गाडीसून कुठली गाडी आहे म्हणजे ती कारवाईमध्येच होती असा दावा करणं म्हणजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।